नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभेतही महाविकास आघाडीला 155 जागा मिळणार आहेत, तर सत्ताधारी महायुतीला मुंबई, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात आपले स्थान टिकवणार असल्याचे एका सर्वेतून स्पष्ट झाले आहे। दरम्यान लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने 48 पैकी 31 जागा जिंकल्या आहेत। विधानसभा निवडणुकीच्या सुमारे 3 महिन्यांपूर्वी विरोधातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी केलेल्या सर्वेक्षणात हा आकडा पुढे आला आहे। त्यानुसार लोकसभेत जसे यश मिळाले तीच सरासरी विधानसभेतही राखू असा विश्वास आघाडीतील नेते व्यक्त करत आहेत। आघाडीच्या नेत्यांना 188 जागांचा विश्वास असला तरी सुमारे 155 नक्कीच जिंकू असेही त्यांनी स्पष्ट केले आहे। लोकसभेतील यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची कंबर कसली आहे। त्यासाठी त्यांनी रणनीती आखताना राज्याचे 7 भाग केले आहेत। त्यानुसार सध्या नागपूर, अमरावती, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात महायुतीचा वर्चस्व आहे। नागपूर आणि अमरावती विधानसभा काँग्रेस विभागात काँग्रेस चांगली कामगिरी करेल। मराठवाड्यातही युतीसाठी अनुकूल आहे, तेथे काँग्रेस आणि शिवसेनेचा ठाकरे गटाला चांगला पाठिंबा आहे, तर पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस पवार गटासाठी पोषक वातावरण आहे। लोकसभा निवडणुकीत राज्यातील 4 प्रदेश महाविकास आघाडीसाठी अनुकूल दिसत आहेत, तर मुंबई, कोकण आणि उत्तर प्रदेशात आघाडीने महायुतीला चांगलेच रोखले आहे। असेच असताना विधानसभेत मात्र या भागातून महायुतीचे वर्चस्व कायम असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे। विधानसभेत आपला परफॉर्मन्स सुधारण्यासाठी आघाडीचे नेते प्रयत्न करत आहेत। मुंबईतही भाजप आणि शिवसेनेसमोर महाविकास आघाडी मोठे आव्हान उभे करणार आहे। उत्तर महाराष्ट्रात लोकसभेची जागा जिंकल्या असल्या तरी तिथे काँग्रेस अजूनही कमकुवत दिसत आहे, त्यामुळे उत्तर प्रदेशात अस्तित्व टिकवण्यासाठी काँग्रेस पुढे मोठे आव्हान असणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।